नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली। नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी त्यांनी 8 दिवसांचे अनुष्ठान देखील केले होते। अनुष्ठानाच्या अगोदर शांतिगिरी महाराज त्र्यंबकेश्वर येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्यानंतर नाशिक शहरात बाबाजी परिवाराकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यात 1000हून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार सहभागी झाला होता। आज अखेर शांतिगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ते नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। 1,80,000 कुटुंबांच्या भक्ती परिवाराचे सुमारे 4 लाख फिक्स मतदान जळगाव, धुळे, नंदुरबार, सटाणा, कळवण, मालेगाव, निफाड, चांदवड, नगर, संभाजीनगर यांसारख्या अनेक भागातील भक्त परिवारांचे नाशिकमधील नातेवाईकांचे मतदान शांतिगिरी महाराजांना असल्याचं बोललं जाते। याशिवाय जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचा जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरी महाराज यांची स्वच्छ प्रतिमा, किसे नसलेलं निस्वार्थ निष्काम असं ब्रह्मचारी व्यक्तिमत्व, 8 लोकसभा मतदारसंघात असलेला मोठा प्रभाव, 16 विधानसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका, सर्वपक्षीय मोठ्या नेत्यांसोबत असलेले जिव्हाळ्यांचे संबंध, नाशिकसाठी निधी खेचून आणण्याची ताकद अशा अनेक बाबींमुळे शांतिगिरी महाराजांना नाशिकमधून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। महाराष्ट्र राज्य पुरोहित महासंघ संघटन मंत्री श्री 1008 पिंपळे गुरुजी सुकेनकर यांनी देखील शांतिगिरी महाराजांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यांनी देखील शांतिगिरी महाराजांना पाठिंबा दिलाय। नमस्कार, अजित शास्त्री पिंपळे गुरुजी सुकेनकर, महाराष्ट्र राज्य पुरोहित महासंघ संघटन मंत्री या नात्याने जय बाबाजी या ठिकाणी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमच्या पुरोहित महासंघातर्फे बाबांना जाहीर पाठिंबा हा देण्यात आलेला आहे। तर कृपया सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की त्यांनी बाबाजींच्या मागे उभे राहून या ठिकाणी या शुभ कार्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि सगळ्यांनी बाबाजींच्या मागे राहावं। धन्यवाद। आज जगद्गुरु जनार्दन स्वामी यमुनगिरी महाराज, श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज आज बाबाजींनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। तरी सर्व जनता जनार्दनाला एकच हात जोडून विनंती राहील की आपण सर्वांनी बाबाजींच्या पाठीमागे उभं राहून हजारोंच्या संख्येने आज या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। तरी आज या ठिकाणी सांगण्यासाठी आनंद वाटतो, आजपर्यंत अनेक जणांनी त्या ठिकाणी अर्ज भरला असेल, पण आज ज्या बाबाजींनी अर्ज भरला आज खरं या ठिकाणी खरंच सांगावंसे वाटतं की शेतकऱ्यांची जी बैलगाडी आहे त्या बैलगाडीमध्ये आज स्वामी शांतिगिरी महाराज स्वतः त्या ठिकाणी येऊन अर्ज त्या ठिकाणी दाखल केला। आज अशा महाराष्ट्रामध्ये असा एकच उमेदवार आहे की त्यांनी बैलगाडीमध्ये येऊन अर्ज दाखल केला। म्हणून सर्व जनता जनार्दनाला आम्ही विनंती करू की हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी बाबाजींच्या पाठीमागे उभं राहून बाबाजींना हजारो मताने त्या ठिकाणी हजारो लाखोंच्या मताने त्या ठिकाणी विजय करा ही सर्वांना विनंती असेल। जय बाबाजी, जय महाराष्ट्र। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।